तर नमस्कार मंडळी, मी हर्ष लोकल बघू. तर आज मी आमच्या सुंदर अशा गावी चिंदेर या गावात आहे आणि मी आमच्या सध्या वाडीत आहे. वाडीत आमच्या हनुमान मंदिर जिन्नोत्सव निमित्त म्हणजे उत्सव त्या निमित्त होय कामकाज चालू आहे, सजावट चालू आहे आणि 2 तारखेक बरोबर हनुमान जयंती आहे. त्यानिमित्त पण आमचे कार्यक्रम दिनांक 30 मार्च ते 2 एप्रिल तक आहे कार्यक्रम. त्या कार्यक्रमाला तुम्ही नक्की यावा. मी आता तुमचं कामकाज कसा चालू आहे ह्या दाखवतोय. चला तर बघा आमचं प्रमोद काका या ठिकाणी उपलब्ध आहे. ते काय थोडीफार माहिती देतील का आपण बघूया. काय सांगशील म्हणजे मैं नहीं बताऊंगा. नाही बस झाला बद्दा सवय नाही म्हणता. हो दादा कुठे गेला आता बघू शकता. दाढी बिडी चकाचक करून इलेलो हा. नवीन नवरो असं दिसता होय ना रे. हो बघला ना. हो हो नाही हो हो हा बा. जर तुम्हाला मुलगा आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करा. तर मी आता मंदिर तुम्हाला दाखवतो. एंट्री पॉइंट मंदिराचा. हे आमचं इथे जुनं मंदिर होतं. ते मंदिर आता जुनं मंदिर नसणार. तर म्हणजे मी आता मराठी मालवणी लँग्वेज मध्ये येतोय. तर मी आता बरोबर देवळात आहे. आमचं बारको खय मस्तपैकी गेम खेळता आणि हे कामकाज चालू आहे. हे कसला कामकाज चालू आहे. झुंबर. हा कुठून आणलं कुठून हे. मुंबईतून स्पेशल. आता मुंबईचे थोडेफार इथे मंडी आपल्याला दिसतंय. तर बघूया. तर त्यांच्याशी आम्ही मुलाखत घेऊया. काय तुम्ही काय माझी पडत मी पटकी होत. हा सांगा तुम्ही आम्हाला 2 शब्द सांगा. मुंबईवरून आणलंय. हा पुढे बोला. हा सगळे बसले होते हो बघा. बारको दिवस रात्र खूप मेहनत करता. जशी असं बघा कसं असता बघा. त्याचा पप्पा खाया फक्त विचाराय का काय पप्पा खाया रे. पप्पा हो बघा पप्पा. आता व्हिडिओ बघता माझेच बघता व्हिडिओ बघा मोबाईल. आता बघा झुंबरचं काम चालू आहे. का मस्त काम करतो. सकाळी उठाने येऊचा पण म्हणून ना मी आता बाहेरची तयारी लाइटिंग बिटिंग दाखवून येते. म्हणजे ते गोपा का लाइटिंग झाली हा. जाऊया चला आता आपण लाइटिंग कडे वळूया. कृष्णा का नाही मंदिर दाखवते लांब. कधी घेतला फोन आयफोन. अजून आहे बघा बऱ्यापैकी. हे बघा आमच्या आमदार साहेबांनी 10 लाख रुपये आमच्यासाठी मंजूर केले. त्याचं खूप मोठं योगदान. आपण झुंबर लावताना बघत आहोत. म्हणजे हे मुंबईतून खास आलेली मंडळी झुंबर नीट लागतं की नाही ते बघताय. तर बघा हे पकवाज वादक कौन है ये लोग. आमचे छगन काका बघा. नाना का बघा. गोपा का. भाई यहाँ पे क्या हो रहा है. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई. बघा सगळे इकडे बसलेले आहेत. इकडे उद्या खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी होईल. याची कृपया नोंद घ्यावी. तर 2 गावकर एक टेबल आणायला गेले. कृष्णा का इथून बघतोय मला काय. आता मी बिझी झाले. तर म्हणजे बघू शकतास तुम्ही. हय चांगल्या प्रकारे आमचं कामकाज चालू आहे. तर हय आमचे मंडळाचे धडाचे कार्यकर्ते खूप कष्ट घेऊन ना रे. खूप कष्ट घेऊन काम करतात. त्याच्यापेक्षा एक महत्वाचं कष्ट घेणारा माणूस म्हणजे आमचं गोविंद गावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. क्या बोला तू. त्याच्या हात पहिलं येत त्याचा उद्घाटन. अरे कहना क्या चाहती हो. मंडळाचे आमचे दुसरे धडाचे कार्यकर्ते आणि पकवाज वादक
रोहन गावकर यांची मुलाखत आपण घेऊया. सध्या हे मध्ये मध्ये येऊ नको रे, हे असा मध्ये मध्ये येत राहतो. हा बघा नवीन नवरा आमचा. मग आता इथं आता आमचे भुवांशी नंतर बोला, आता तोंडा मिनिटात मारायचो माझ्या फटकी येऊन दे ना. तर आम्ही म्हणजे पकवत यांची छोटीशी मुलाखत घेऊ. माईक देतो थांब. इकडे बघ, ए इकडे लाजू नको लाजू नको. अरे इकडे लगीन झाला त्याचा हल्ली त्याचा बघितला, हल्लीच लगीन झाला बघला. बायको चुकान बघायची म्हणून तो लास्टचा. आता आमचे भाई गावकर पहिल्या दिवशी बदनावत, हा सांग आणि दुसऱ्या दिवशी समय नृत्य, हा. तिसऱ्या दिवशी रामाचं असतं ते, अरे कहना क्या चाहते आणि चौथ्या दिवशी दिंडी आहे. ओके चालेल. आता आम्ही आमचे बंड्याचे वाडीचे भुवा यांच्याशी थोडीशी मुलाखत घेऊ. कसे कार्यक्रम आहेत, काय काय नियोजन आहे हे सांगतील. सांगा बघू. तर या ठिकाणी हे असा नको. वाडीतील हनुमान मंदिराचं आम्ही जीर्णोद्धार करत आहोत. तर उद्या दिनांक 30 मार्च रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कलशरोहण, त्याचप्रमाणे संबंधित होम हवनादी कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहेत. आणि त्यानंतर रात्री संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून सुस्वर भजने या ठिकाणी असतील. अगदी 10:30 वाजेपर्यंत सर्वांनी याचा भजनांचा लाभ घ्यायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दुपारी महाप्रसाद आहे 1 वाजता. महाप्रसादाचा सुद्धा लाभ घ्यावा. त्यानंतर सांगते त्यानंतर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी 31 तारीखला या ठिकाणी किंजवडे परबवाडी यांचा समयी नृत्याचा कार्यक्रम. त्याचप्रमाणे या ठिकाणी 1 तारीखला हनुमान जयंती उपवासानिमित्त इथे महाप्रसाद असणार आहे रात्री 8 वाजता. आणि त्यानंतर रात्री रामरक्षा पठणाचा शाळेतील मुलांचा कार्यक्रम आहे. आणि त्यानंतर दिनांक 2 एप्रिल रोजी या ठिकाणी हनुमान जन्मोत्सवाचा महत्त्वाचा कार्यक्रम असणार आहे. आणि त्या दिवशी पहाटे 5:30 वाजता हरिभक्त परायण सन्माननीय श्री विनोदजी सातार्डेकर बुवा यांचं या ठिकाणी पहाटे 5:30 वाजता कीर्तन आहे. त्या कीर्तनाचा सर्वांनी लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे दुपारी 2:30 वाजता सत्यनारायणाची महापूजा आहे, त्याचा पण तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा. पूजेनिमित्त रात्री 8 वाजता महाप्रसाद आहे, त्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री 9:30 वाजता विठ्ठल रखुमाई दिंडी नृत्य मंडळ आसरा देऊळवाडी त्या दिंडी नृत्याचा कार्यक्रम आहे, बहारचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाचा आवर्जून सगळ्यांनी लाभ घ्यावा, सर्वांना विनंती करतो. अशा प्रकारे आम्ही हनुमान मंदिर जीर्णोद्धार आणि जन्मोत्सव मिळून 4 दिवसाचा कार्यक्रम करत आहोत. तर त्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचा आशीर्वाद लाभावा अशी मी आपल्याला विनंती करतो. जय मारुती, जय बजरंगबली.